श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती. जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन. मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने ओघी भस्म होती. कापूसाच्या पाड किती, अग्नी पुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्म रचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आधी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाई चढे गेरी. मुक्का सभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. साह्य दासगणूला ग्रंथरचनेस करिया. आता हे पुराणपुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा. पाही माम दीनबंधो, तू सर्व साक्षी जगदाधार. तू व्यापक चराचर, करता करिता सर्वेश्वर. अवघे काही तूच तू, जगजन आणि जनार्दन. तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण. तूच करी रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. येथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्याते साह्य करीशी. ऐसा संतांशी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्याद्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित रचावया, साह्य करी पंढरीराया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसानेई हा. हे भवभवांतक भवानी रामा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वधवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासुनी जगन्माता. तिच्यापदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रेया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिलादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर. ज्ञाननभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावया लेखन. गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम देहूकर. हे व भवाब्दीचे थोर, तारू थोर. त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणू उभय आता, तुमचे असोद्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे ताने, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलावया शिकवते. तुमचे माझे असे नाते, माये लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. मी निमित्त कारण साचार, लेखनरूपी कार्याला. दासगणू लेखणी येत, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचना रसभरीत, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवरी, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते, मोक्षपदाचे संत तेच. सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्षाचे. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विविध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवणास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी सत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे. हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत, त्याचा ऋषी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत आले बहुधा परी. हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण, येथेन पडली आजवरी.
याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की नारद, ध्रुव, कुवाधू, कुमर, उद्धव, सुदामा, सुभद्रावर, महाबली, अंजनी, कुमर, अजातशत्रू, धर्मराजा, शंकराचार्य, जगद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू, ते अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी आले हो. मध्व, वल्लभ, रामानुज, याचा ऋषी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ्य दावोनिया. नीरसी, मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्रशिता झाला विपाते. गोरख, मच्छिंद्र, जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सखो. चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंथ पुण्यपुरुष, ज्याच्या कारणे वेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंद राज जनार्दन, बोधला निफ्ट निरंजर, ज्याची चरित्रे गायन केली मागे महीपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साखळले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्त विजयी भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले. ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा, ह्या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अखोटा सान्निध्य संत बला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडीती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खांबाव नाव तालुक्यात, व्यापार चाले जेथे मोठा. ग्राम लहान साचार, परी वैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे. जगत्त्रयी त्या शेगाव सरोवर भले, गजानन कमल उदया आले, जे सौरभ वेदती झाले त्या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा, गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वणितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा, होईल विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते ओघे मोर, चरित्ररूपी वर्षिता नीर, नाचाला वाटे निःसंशय. शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयसी, म्हणून साधिले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्यांची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा वा पत्ता त्याचा जातीचा, इतिहास दृष्टान लगे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, हे ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान, पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून. ज्ञाते तल्लीन होते की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भितरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननांसी अंगी सारे होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान
त्याची सरी न ये कोणा. शेगावी माघमासी वद्यसप्तमी ज्या दिवशी त्या उदय पावला ज्ञानराशी पदन ताते तारावया. त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातूरकरांचा वंशज जाण. शाखाजन्य मध्यदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एक मुलाची ऋतुशांत होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांची घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत. जेणे नव्हते पाहिले नासागर दृष्टी मुद्रा शांत. तपोवल अंगी झळकत प्राचीच्या बालर विवत. वर्णव किती करावे मूर्ती अवघी दिगंबर. भाव मावळला आपपर. आवडनिवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसोन या रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीपत ते मुखे उचलूनी घालीत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया. की का गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसा उक्ती उपनिषदान ठाई असे. त्याची पट वावया खुण शीते वेचती दयाघण. त्याचा सन्मान जनान लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अग्रवाल होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांपर्यंत बोलू लागले. ऐसे सत्य याचे करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता ती पात्र मागुनी घेता. देवीदासासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या या. बंकटलाल म्हणे पंतांसी ऐसेच उभे रस्त्यासी राहून आपण राहू यत्कृस्तेची आज मवया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे भागवतात. कृती हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा. वा विमल ज्ञानाचा होडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पंथ हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. त्या दोघां वाचून भले याचा विचार कराहो. हिरे गारा ऐक्या ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अग्रवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना. क्षुधा असेल आपणास तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहून या. देवीदास बुवांसी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले. पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेवलेल्या पात्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागवतो गुळवण्याला मिठक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असेल साचार. अशा नरासी जहागीर मिळल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वान्ने एक केली आवडनिवड नाही उरली. जठरांगणाची तृप्ती केली 2 प्रहाराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांचे करी भाषण. या वेड्या म्हणाली आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलवलते. तैसाच हा ज्ञानदेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीवर. निरीच्छ हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. सर्व माध्यांनी आला भागभूमीचा तृप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी. ऐसा हा उन्हात हा बसला आनंदात. या ब्रह्माची होय साक्षात भय इथे कशाचे उरले या. या जेवला इच्छेपणी
तुंब्यामध्ये नाही पाणी, तो पंथा या लागोने आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. उभवतांनी पाहून वदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून द्या घालावारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित, परी जग व्यवहार सत्य आचारीला पाहिजे. अन्य भक्षिले देहांनी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्ही साची, तरतूद या पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षिले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुल्या आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कृपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी पेले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्ती साचार, येथे गडून निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्बळ गडून तोच आहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गैवरुणी. अनन्य भावे समर्थचरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायू त्याच्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पायी निवेदन होई द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. श्री गजानन विजय ग्रंथ अल्हादो भाविकांप्रत, हेच विवी जोडून हास ईश्वरास दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति प्रथमोऽध्यायः समाप्तः.